हेच अश्विनी डीजे 11 सुपर 8 मध्ये जाऊन दाखल झालाय. तसेच श्री प्रसाद श्री समर्थ 11 या ठिकाणी दाखल झालाय सुपर 8 मध्ये. आणि दत्ता कवटे देखील या स्पर्धेला खरं तर रजा घेत असताना आम्हाला पाहायला मिळेल. टॉस विन झालं ते श्री समर्थ 11 संघ. प्रथमतः बॅटिंग घेतले आणि फिल्डिंग साठी इन्व्हाइट केले. चला लगेच स्पीडअप करा, फक्त 2 षटकाची मॅच. पंच किती षटकाची मॅच, जरा तुम्ही दोन्ही टीम कडे संपर्क साधा प्लीज. 5 षटक. यस यस, रात्र झाली तरी आपण खेळू इथेच मैदानाच्या आतमध्ये. चला स्टार्ट करा. यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळेल स्टार्ट होते गोलंदाजी ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळेल सुनील. लगेच स्टार्ट करा, चला स्टार्ट करा पंच, स्टार्ट करा लगेच प्लीज. नो 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 क्वेश्चन. यावेळेस आपण बघतोय पहिला बॉल इथे चांगला बॉल. मित्र म्हणेन यस नो बॉल. पहिला बॉल नो, म्हणजेच पुढील बॉल असेल फ्री हिट. अनिल दोरे यावेळेस मात्र फलंदाज चिंतामणच्या बॅट मधनं फ्री हिट वर येतोय. 6 धावा, सिक्सर. यस थँक्यू डीजे. एक षटकार आला. शेवटची मॅच आपल्या भेटीला समर्थ 11 आणि त्याच्या साथीला तुम्हाला पाहायला मिळेल प्रकाश 11. यावेळेस मात्र चांगला फटका अलॉंग द कार्पेट. हा फटका फाईन लेग क्षेत्रामध्ये मित्र म्हणेन एक धाव घेतली जाईल. दुसरीचा प्रयत्न पाहता पाहता 2 धावा घेत असताना सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचत असताना 2 धावा सहजगत्या कंप्लीट. यस थँक्यू अश्विनी डीजे 11. 82 धावा खरं तर ठोकल्या आणि तिथून कमबॅक केला. धन्यवाद. वेल प्लेड प्रकाश ठोंबरे, ज्याने आज सर्वांची मनं जिंकले. बॉल मिळणार नाहीये तुम्हाला, फक्त बॉल पाहिजे, ते रात्री मिळतील. थोडीशी मोटिवेशन कडे, म्हणजे थोडीशी मजा देखील पाहायला, मजा देखील आम्ही लुटतोय इथे. चांगली चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. चिंतामण सुयोग 2 बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतील. आता कुठेतरी आवाज येतोय प्रेक्षक रसिकांचा. शॉर्ट बॉल, त्यावर फटका दर्जेदार आहे. बॉल चाललाय सीमा पार. 6 धावा. बॉल द्या दुसरा, लगेच द्या, कोणताही असो बॉल चालेल. त्या बॉलची वाट नका बघू. आयोजक आपण बॉल देऊन ठेवा पंचाकडे. हा देखील चांगला बॉल. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा, सिक्सर. येस थँक्यू. 6 धावा आल्या सुयोगच्या बॅट मधनं. चांगली बॅटिंग आपण बघतो यावेळेस देखील. यावेळेस मात्र अलॉंग द कार्पेट फटका दमदार आहे. मिड विकेट रिझन मध्ये चेंडू अडवला जाईल, घेतली जाईल एक सिंगल धाव आणि एक सिंगल धावेने धावफलक फ्लाय होईल, जाऊन पोहोचेल 23 या आकड्यावर. चला गोलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये, लगेच जा. पीपी पंकज, ज्याला कॅपची गरज नाही त्याचे केस बघा, 1 नंबर केस आहेत. खरे तर त्या केसवर आम्ही देखील फिदा झालोय, कारण 4 दिवस सातत्याने गुण लेखकाच्या स्वरूपात आम्ही त्याला पाहिलं. आणि आज खरं तर पंकज गोलंदाजी ट्रॅकवर. पीपी स्टाईल चांगली आहे. सह्याद्री प्रीमियर लीग मधील एक सर्वाधिक स्टाईल खरं तर. यस SPL कलर आहे, कल्ले नाही आहेत. बरोबर, नक्कीच. 10 फलक जाण पोचला 21 या आकड्यावर.
पीपी गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक दुसरा आपण बघतोय. चांगला फटका, दर्जेदार क्लास दाखवतात सुयोग ऑन फायर, 4 धाबा. येस, थँक्यू जयदास. खरंच आज आम्हाला जयदासने नाराज केलाय, कारण पूर्ण दिवस या ठिकाणी दिसला नाही. शेवटच्या मोमेंटला आला ते देखील लग्न बंधनात अडकून अहोचे मानकरी थोड्याच दिवसात पाहायला मिळतील यात शंका नाही. तसेच सुयोगच्या बॅटमधनं दर्जेदार क्लास दाखवत असताना षटकार पाहिला. पीपीच्या गोलंदाजावर खरं तर चांगली बॅटिंग. हा देखील ऑन साइडला वाडिश लॉंग ऑफ मध्ये चेंडू सीमा पार, 4 रन. यस, थँक्यू. नुकतेच ते थायलंड वरून आलेत, म्हणजे बाहेरच्या देशातून भूतान या ठिकाणी जाऊन आले. ते नुकतेच कामानिमित्त भूतान या ठिकाणी गेले होते, म्हणजे आउट ऑफ कंट्रीला जाऊन आले. सध्या तरी 5-6 दिवस झाले ते आउट ऑफ कंट्रीमधून आलेत आणि आज आल्याच शुभ दिवस आज त्यांचा. लग्न बंधनात अडकले अहोचे मानकरी, नक्कीच होतील थोड्याच दिवसात. यावेळेस मात्र सुयोगची बॅट आणि त्यावर दर्जेदार क्लास, 4 रन. येस, थँक्यू डीजे. आमचे डीजे वाले पण असे आहेत ना, लगेच लग्नाचा गाणं लावला. त्यांना देखील माहित आहे. आयोजक खरं तर जयदास चांगले आपण बघतो. यावेळेस मात्र स्टँड इन डिलिव्हर्ड बॉलला पाठवलंय मिड विकेट रिजन मधून, सीमा पार, षटकार. थँक्यू. 43 धावावर खेळतोय सुयोग हा फलंदाज. लाजवाब खेळी, एका षटकामध्ये 30 धावा ठोकलेत. 10 फलक जाण पोहोचला 51 या आकड्यावर. एस पंच, स्टार्ट करा. एक्कावन्न बनले, 2 षटकाची मॅच संपले. 2 षटकामध्ये 51 धावा. काय बॅटिंग पंकज या गोलंदाजाला. 30 धावा खर्च केल्यात. आता चिंतामण देखील चांगला फलंदाज आहे. एक तर बनले, दुसरीचा प्रयत्न नाहीये, कारण सुयोग खरं तर अर्धशतकापासून थोड्याच धावसंख्येने वंचित आहे. 43 बनले, 10 बॉलमध्ये 43 धावा ठोकलेत. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करा ज्याने 10 बॉलमध्ये 43 धावा ठोकलेत आणि इथे अर्धशतक झळकवेल का, या लीग मध्ये स्वतःच संगीत अर्धशतक पाहायला मिळेल का सुयोगचं. यावेळेस मात्र हलकासा दिशा दिले, बॉलला फक्त टच केला आणि नक्कीच एक धाव घेतली जाईल. 1च्या मदतीने टीम जाऊन पोहोचेल 52 या आकड्यावर. चला फास्ट घ्या. षटक क्रमांक तिसरा आपण बघतोय. गोलंदाज 53 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. ऑन स्ट्राईकला चिंतामण आपण बघतोय. इथे डॉट बॉल, मित्रांनो डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, धोक्याची घंटा झाली असती. एक बनले, दुसरीचा प्रयत्न नाहीये, कारण चिंतामणला देखील माहिती आहे सुयोगच्या अर्धशतकाची खरं तर फार महत्वाची आहे. 22च्या स्वरूपात ही धाव घेतली जाईल. अर्धशतकापासून थोडासा दूर आहे आणि तो अर्धशतक षटकाराने पूर्ण करेल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. 44 बनलेत आणि यावेळेस अर्धशतक देखील पूर्ण होत आहे. सुयोग आपण बॅट वरती करायचं आहे. या सह्याद्री प्रीमियर लीग मध्ये आपलं अर्धशतक पूर्ण होत असताना आपली बॅट खरं तर वरती करायचं. अर्धशतक होत असताना संधी मिळते ती घेत नाही, काय बोलणार. हा देखील चांगला बॉल, सीमा पार, 6 धावा.
यस थँक्यू. सिरीज साठी देखील हा खेळाडू देखील रेस साठी पाहायला मिळेल आता, कारण प्रत्येक बॉलवर मी तर म्हणेन इथे झेल कॅरी करणं महत्वाचं असेल. यस पकडली जाते झेल, संपवला तो मात्र सुयोगचा खेळ. चला लगेच मैदानाच्या आतमध्ये दुसरा खेळाडू आणि बॉलिंग मार्कवर लगेच तयार राहा. आणि इथे चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 10 फलक जाऊन पोहोचलाय 66 आकड्यावर. हा देखील चांगला फटका. स्क्वेअर लेगला चेंडू सीमा पार, मिळतील 4 रन. एस पाहायला मिळेल. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हा देखील बॉल हवेत आहे, कॅच कॅरी करणं महत्वाचं आहे. विकेटचं पतन. चला लगेच मैदानाच्या आतमध्ये दुसरा फील्ड बॅट्समन चिंतामण देखील बाद आणि चिमुकल्यांचं त्या ठिकाणी जल्लोष. मुकेशने जर 3 विकेट घेतले तर यारी परिवारकडून 500 रुपये दिले जातील. यस मुकेश 3 विकेट घेतले तर यारी परिवारकडनं 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. चांगला बॉल मी तर म्हणेन वाईट. एक एक्स्ट्राची धाव धाफलकावर जोडली जाईल. मुकेश 3 विकेट साठी मी तर म्हणेन 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. हा चांगला फटका, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल चाललाय सीमा पार, 4 रन. चांगली बॅटिंग आपण बघतोय. बॅट्समनचं नाव काय आहे? रोहित. हा देखील चांगला फटका, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. OUT गॉन आउट. थँक्यू डीजे. आणि उद्या 8 वाजता रिपोर्टिंग करायचं. जे उर्वरित 2 संघ आहेत म्हणजेच मल्टी इलेक्ट्रिकल कडाव, त्यानंतर अर्जुन रामदास 11 आणि त्यानंतर सोनू 11, खैर माता प्रसन्न, या चारही संघांनी उद्या 8 वाजता या ठिकाणी यायचंय. जसा वेळ होतो तसा देखील आम्ही यस पंचांना ही चांगला अनुभव आहे. बरकटला जातोच, कारण बोलणं तितकं सोपं नसतं. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजाचं नाव सांगायचं. इथे मी तर म्हणेन 4 रन का विकेट. यस आणखीन एक विकेट. योगेश न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. नाव सांगायचं श्री समर्थ 11. यस थांब 2 मिनिटं पंच मॅच थांबवा जरा. दोन्ही संघाला पॅनल्टी देऊ का? या ठिकाणी नाव सांगायला तुम्हाला 12 प्रतिनिधी यावं लागेल. हे चालू करा पंच. हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फील्ड चांगला करत होता, परंतु नोमॅन्स लँडला खरं तर चेंडू ट्रॅव्हल झाला होता आणि त्या ठिकाणी घेतले जाईल 2 धावा. 77 धावा आपण या ठिकाणी बघतोय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज समीर प्रतीकला आपण बघतोय. आणि नॉन स्ट्राईक एंडला लक्ष्मण. प्रतीक आणि लक्ष्मण अशी जोडी आपण बघतोय. खरं तर मॅच महत्वाची.
यावेळेस मात्र मित्रमंडळींना एकचा एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न नाही आहे आणि इथून 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. बॉल हवेत आहे. चला लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. खेळाडू लगेच नाव सांगायचं खेळाडूचं. बारक्या बारक्या कांबळेची आठवण करून देणारा बारक्या मैदानाच्या आतमध्ये जातोय. नांदगाव संघाचा खेळाडू अर्थात बारक्या. चला लवकर बारक्या धावा लवकर. आपल्याला इथे उजेड लागेल नाही तर लाईट ऑन करावी लागेल. धावा लवकर. शेवटचा बॉल सॉरी अजून 2 बॉल बाकी असतील. यस वाईड बॉल. आम्ही अंतर कमी करतो इकडे अंतर वाढवलं जातं. वाईड बॉलची सांगता असंच खेळा. अजून आपण लाईट लावू. JD11 आपण लाईटची सोय करा. अजून एक इनिंग बाकी आहे. यस 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 चला एक इनिंग समाप्त झाले. लगेच प्रकाश 11 संघाची सलामीची जोडी त्याच ठिकाणी थांबा. बॅट घेऊन जा आणि समर्थ 11 संघ लगेच धावत या. धावत या थांबू नका. धाव फलक जाऊन पोहोचलाय. 82-83 ची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. लगेच हॅलो चला फिल्डिंग लावा लगेच. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अजितला आपण बघतोय. सलामीचा फलंदाज आहे. 82 बनले 83 ची गरज आहे. चला मॅच स्पीडअप करा लगेच. गोलंदाज ट्रॅकवर चिंतामण जास्त वेळ खर्च करू नका. 83 बनवायचे. चला लगेच स्टार्टअप द्या. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज महेश आणि अजित अशी जोडी आपण बघतोय. पहिला बॉल खरं तर चांगला डिफेंड केला या ठिकाणी महेशने आपण बघतोय. महेशला माहिती आहे पहिला बॉल खरं तर महत्वाचा आहे. 82 बनवायचे. सामना तर गमावला इथे मित्रमंडळींना. चांगली गोलंदाजी आपण बघतोय. महेश ऑन स्ट्राईकला आपण बघतोय. चांगला फलंदाज आहे महेश देखील. यस खरं तर चांगली बॅटिंग या ठिकाणी आपण बघतोय. चांगले खरं तर स्वतः आयोजक आहेत या ठिकाणी. डिफेंड करत असताना आपण बघतोय. अजित नॉन स्ट्राईक एंडला आहे. महेश पिबनचं पहिलं षटक आहे. गोलंदाजी ट्रॅकवर चिंतामणला आपण बघितला. थोडासा सहकार्य खरं तर करणं फार महत्वाचं आहे. तशी मॅच देखील आपण या ठिकाणी बघतोय.
येस योगेश सर देखील हे मॅच पाहतात. खरं तर त्यांची क्लिप देखील आम्ही कालच बघितले, ज्यावेळेस गोलंदाज गोलंदाजी करत होता आणि ते बोलत होते की टुनटुन टुनटुन टणाकटन टणाकटन. हा खरं तर आम्ही काल देखील त्यांच्याकडे पाहिलं आणि अनिल दोरेची क्लिप देखील व्हायरल झाली होती भरपूर, हे देखील आम्ही पाहिलं. परंतु चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. मला देखील बॉल दिसत नाही, कोण हाणतोय कोण पकडतोय. हा मुलगा देखील या ठिकाणी उठून गेला, त्यांना देखील माहिती आहे का इथे काहीतरी झालंय की काय. यस योगेश देखील या ठिकाणी फोनवर बोलताना आपण पाहतोय. त्याला देखील माहिती आहे, तो देखील मॅच बघतो यूट्यूबद्वारे, कारण त्याला देखील माहिती आहे आता संध्याकाळचं सत्र चालू आहे, लाईट थोड्याच वेळास ऑन देखील होतील. परंतु चांगली मॅच आपण बघतो यावेळेस मात्र. यस आमचे डीके सर देखील डोळ्यात तेल घालून उभे आहेत. आमचे निशांत बागडे सर देखील या ठिकाणी भरपूर चांगलं वर्किंग करतात सातत्याने, ते देखील त्यांच्या मार्गावर आपण बघतोय. दोन कंप्लीट तिसरेचा प्रयत्न आणि तिसरे देखील इथून महेश चांगला डिफेंड करत असताना आपण बघतोय. हंपर देखील स्वतः बॉल देतात, कारण शेवटचा सामना आणि मजा पाहिजे थोडी. तिकडे लाईट ऑन तर झाले थोडीशी. येस विराट कोहलीची स्टाईल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. महेशला आपण बघतोय स्ट्रायकिंग एंडला. हा 9वा बॉल, परंतु झेल देणार नाही, विकेट देणार नाही, हा त्याचा खरं तर खासियत आहे. खालचा बॅटमन देखील बसलाय, त्याला देखील माहित आहे की मॅच महत्वाची आहे. बसून जिंकू आम्ही, हेच सांगत असताना खरं तर या ठिकाणी आपण बघतोय आता झोपू नको, कारण हा त्याला खेळाडू वृत्ती माहिती आहे त्याला देखील, कारण आम्ही मॅच सोडणार नाही, शेवटपर्यंत लढणार. अजून खाता देखील ओपन केला नाही. 0वर 1 विकेट, 5 ओव्हरचा सामना असेल. मी तर म्हणणं रेकॉर्ड होईल, एक तर बनवा आणि इथे चौकार मिळेल की काय. यस स्ट्राईक घ्यायला चाललाय, परंतु अजून पोचला नाहीये आणि चौकार, खातं ओपन केलं. स्ट्राईक खरं तर या ठिकाणी आपण बघतो. यस 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 पंच डीके सरांचा इशारा येतोय, मॅच फिनिश, मॅच ड्रॉ झाले आणि दोन्ही संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.